आपल्याला बाप्पाची भीती वाटते, बरोबर ना? कानाची भीती नाही वाटत, ते आपण कवळणीत बघतो. गणाची भीती वाटते, बाबा रे मला बाप्पाची भीती वाटते, म्हणून आधी गण सादर करतो आणि नंतर मग बुवांचा सातबारा उघडतो. हे गणराया तुझ्या चरणाची धूळ मी माझ्या कपाळी लावतो, तुझे नाम सांगतो सकाळी मी माझ्या हृदयात स्मरतो. क्षणोक्षणी देवा तुझी मी आठवण करतो. खरं आहे ना? आपण आता एवढ्या लांबून आलात कार्यक्रमाला, प्रत्येकाच्या मनात बाप्पाबद्दल आदर होता की नाही? बाप्पा मला कार्यक्रमाला जायचं, थोडा लवकर पाठवणार आहे बाप्पा, जरा कार्यक्रम तरी बघू द्या, असा प्रत्येकाच्या मनात की बाप्पा रे मला जरा लवकर ट्रेन मिळू दे रे बाबा, लवकर येऊ दे, पण सुखरूप नाही आणि सुखरूप राहा, एवढी प्रत्येक माणसाच्या मनात एवढीच बाप्पाबद्दल एक इच्छा असते. क्षणोक्षणी देवा मी तुझी आठवण करतो आणि आज या रंगणी देवा तुझे गुणगान मी गातो. कारण एवढ्या लांबून मी आलोय ते बाप्पाचे गुणगान गायला आणि आपले चरण स्पर्श. अहो हे माझ्या समोर बसलेले प्रेक्षक म्हणजेच माझा परमेश्वर, आपल्या समोर मी गण सादर करतोय. तत्पूर्वी माऊली माझे मित्र आहेत, ते लक्ष्मणबुवा सावंत चिरोय हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत आणि ते सगळं आपलं काम धंदा टाकून माझ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खरंच त्यांचं टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत व्हावं लागलं. प्रेक्षक जण होत एवढं करा. धन्यवाद माऊली, धन्यवाद. बरं पेटवणार पेटवणार कुणी सुद्धा जायचं नाही आग विजल्याशिवाय. हा पण आधी बाप्पाला स्मरण. आदिवंदन गौरी गणा आदिमाईच्या श्रीनंदना आळवी तुम्ही शुभ यादिमा करीतो तुला रणी अर्चना भावांतारी ठेवली मना करीतो तुला रणी अर्चना सुख करता बाप्पा श्री गणा मज द्या